हॅलो हॅलो डिअर स्टुडंट्स, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्पार्क अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पॉलिटिकल सायन्स मधले काही मुद्दे समजून घेऊयात आणि हे मुद्दे प्रिलिम्स मध्ये सुद्धा आहेत आणि सोबत मेन्स मध्ये सुद्धा आहेत. मेन्स मध्ये थोडंसं गव्हर्नन्सच्या हिशोबाने आपण शिकू आणि प्रिलिम्स मध्ये प्रिलिम्सच्या हिशोबाने घेऊ, ज्याच्यामध्ये आपल्याला फॅक्च्युअल डाटा इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं म्हणजे आज या सेशन मध्ये आपण लोकपाल आणि लोकायुक्त याबद्दल जाणून घेणार आहे की लोकायुक्त हे नेमकं आपल्या भारतामध्ये काय करतं, लोकायुक्त आपल्या राज्यामध्ये काय करतं, त्यानंतर अंबुसमेंट म्हणजे काय, यांच्या माध्यमातून अकाउंटेबिलिटी, ट्रान्सपरन्सी कशा पद्धतीने आपल्याला इम्प्लिमेंट करता येईल, या शासनामध्ये पारदर्शकता, जबाबदारी कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येईल, हे सगळं समजणार आहे. सोबतच विद्यार्थी मित्रांनो, मी काही बॉडीज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. एक आहे सीव्हीसी, ज्याला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणतो, आणि दुसरं सीबीआय, ज्याला सेंटर ऑफ ब्युरो इन्व्हेस्टिगेशन असं म्हणतो. तर याचं नेमकं काम काय, या कशा पद्धतीने इव्हॉल्व्ह झालेल्या आहेत आपल्या भारतामध्ये, या कशा पद्धतीने आपलं स्वतःचं काम करतात, हे सगळं आपल्याला समजायचं आहे. तत्पूर्वी लेक्चर सुरू करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला या ठिकाणी काहीतरी एक्सप्लेन करतो, जे की आता इथे लोकपाल आहे आणि इथे मी लिहितो लोकायुक्त. लोकायुक्त या बॉडीला आपण काय म्हणू, डिसाइड करण्याचा अधिकार आहे. या बॉडीकडे काय काहीतरी डिसाइड करण्याचा अधिकार आहे. समजा त्यांच्याकडे केसेस गेल्या तर त्या केसेसवर निर्णय देण्याचा अधिकार कोणाला असेल, लोकायुक्त किंवा लोकपाल यांना असेल. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, जी सीव्हीसी आहे, ज्याला सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन म्हणतो, बरोबर, या बॉडीचं काम काय आहे, व्हिजिलन्स म्हणजे काय, सुपरवाइज करणे, की काय होत आहे काय नाही होत आहे याला सुपरवाइज करणे. आणि सुपरवाइज करायच्या अगोदर जी सर्वात महत्वाची बॉडी येईल ती म्हणजे आहे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, म्हणजे सीबीआय. तुम्ही ऐकलं असेल ना, दया 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 है ना, बरोबर. तर शिवाजी, सीआयडी तुम्ही काहीतरी ऐकलं असेल. तर सीआयडीचं जे म्हणजे आपण एक वेगळं व्हर्जन, त्याला आपण सेंटर ऑफ ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणू, सेंटर ऑफ ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन असं म्हणू. मग हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्या पद्धतीने आपण याला डिफाईन करू, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन. ठीक आहे. आता हे सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन हे कशा पद्धतीने काम करतं, काय असतं काय नाही, हे सगळं मी तुम्हाला आता सांगणार आहे. सीव्हीसी कसं काम करतं, लोकपाल कसं काम होतं, सगळं सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, याला आपण जेव्हा एक्झाम करतो तर ISD या पद्धतीने आपल्याला याचा वापर करायचा आहे. जर तुम्हाला ISD नाही लक्षात राहणार तर असं लक्षात ठेवा, DSI, D फॉर डिसाइड्स, S फॉर सुपरवाइज, I फॉर इन्व्हेस्टिगेट्स. ठीक आहे, किंवा इन्व्हेस्टिगेशन. असं जर तुम्ही लक्षात ठेवलं तर विद्यार्थी मित्रांनो, कोणती बॉडी नेमकं काय करतं हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे सर्वात बेसला कोण दिसणार आहे आपल्याला, सीबीआय दिसणार आहे. ती सीबीआयनी आपले रिपोर्ट केल्यानंतर काय करणार आहे, सीव्हीसी त्याच्यावर काम करणार आहे. आणि हे सीव्हीसीनी काम केल्यानंतर डिसिजन घेण्याचा जो अधिकार आहे हा लोकपाल असणार आहे. ठीक आहे. हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये हे लोकपाल आणि लोकायुक्त जे तयार झाले, यासाठी कायदा बनलेला आहे 2013चा. 2013च्या कायद्यानुसार लोकपाल आणि लोकायुक्तला आपण स्टॅट्युटरी म्हणजे वैधानिक बॉडीचा दर्जा दिलाय. हे वैधानिक काय असतं सगळं मी तुम्हाला सांगतो, डोंट वरी. त्यानंतर सीव्हीसी, सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन, याची स्थापना 2003च्या कायद्यानुसार दिसतात. आणि सीबीआय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन, याची स्थापना आपल्याला 1946च्या दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट अंतर्गत होताना दिसते. ठीक आहे, दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंटच्या अंतर्गत आपल्याला याची स्थापना होताना दिसते. गॉट इट. म्हणजे आपण या सेशन मध्ये लोकपाल, सीव्हीसी, सीबीआय या बॉडी शिकणार आहे. आणि यांचा जो फ्लो असणार आहे हा कसा असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, खालून वरती. म्हणजे सर्वात बॉटमला कोणती बॉडी येणार, सीबीआय. आणि आय वरून आपण काय लक्षात ठेवलं,
इन्व्हेस्टिगेशन, आय वरून काय लक्षात ठेवलं, इन्व्हेस्टिगेशन. नंतर सीव्हीसी, तर काय विद्यार्थी मित्रांनो, हा पहिला सी आणि हा दुसरा सी, म्हणजे यस सुपरवाइज. आणि नंतर आहे लोकपाल. आता दोघांना सुपरवाइज आणि इन्व्हेस्टिगेशन लागलं, तिकडे काय लागणार आहे, डिसाइड्स लागणार आहे. आलं लक्षात? म्हणजे असं काम असणार आहे. आणि कधी स्थापना झाली हे सुद्धा तुम्हाला आता समजलं. आता आलो मी पुढे. आता हे सगळं समजायच्या अगोदर आपण विद्यार्थी मित्रांनो थोडस ना पॉलिटिकल सायन्स या सब्जेक्टवर येऊ. आतापर्यंत तुम्ही पॉलिटिकल सायन्स या विषयाचा अभ्यास केलेला आहे. पॉलिटिकल सायन्सचा काय केलाय तुम्ही, अभ्यास केलेला आहे, बरोबर. आता मी जर तुम्हाला म्हटलं व्हॉट इज मीन बाय पॉलिटिकल सायन्स, तुम्हाला सांगता येईल का, ज्याला आपण राज्यशास्त्र म्हणतो, राज्यशास्त्र म्हणतो, बरोबर. असंच तुम्ही जर स्टेट बोर्डचे बुक्स पाहिले असेल तर त्याच्यामध्ये राज्यशास्त्र ऐवजी सिविक्स असं काहीतरी येतं आणि त्याला आपण नागरिक शास्त्र म्हणून डिफाईन करतो. नागरिक शास्त्र है ना, 5 ते 10 पर्यंत तुम्हाला नागरिक शास्त्र दिसतं आणि 11 पासून पुढे तुम्हाला राज्यशास्त्र दिसतं. तर मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. तर हे जे पॉलिटिकल सायन्स आहे म्हणजे राज्यशास्त्र आहे आणि हे जे नागरिक शास्त्र आहे म्हणजे काय हो, सांगाल का तुम्ही मला, की याचा अर्थ नेमका काय होतो, माहिती तुम्हाला, हो की नाही सांगा मला. जर नसेल तर मी डिफाईन करतो. आता इथे आपण डिफाईन करताना या पॉलिटिकलला आपण पॉलिटीनी रिप्रेझेंट करू आणि सायन्सला सायन्स म्हणून रिप्रेझेंट करू. जसं पॉलिटीला आपण मराठीमध्ये म्हणू राज्य आणि सायन्सला म्हणू शास्त्र. सायन्स म्हणजे शास्त्राचा, विज्ञान पण म्हणतात पण त्याला ऍक्च्युली मराठीचे नाव आहे ना ते शास्त्र. सेम इकडे नागरिक आणि शास्त्र. आता पॉलिटी जर आपण डिफाईन करायला गेलो तर मी काय म्हटलं, पॉलिटी म्हणजे राज्य, समजलं आपल्याला, राज्य. पॉलिटिकल सायन्स, सायन्स म्हणजे शास्त्र, म्हणजे उरला राज्य. आता इथे काय होतं, हे जे राज्य म्हणजे किंवा हे जे पॉलिटी म्हणजे याचा अर्थ होतो गव्हर्नमेंट. आपल्या पॉलिटिकल लँग्वेज मध्ये राज्याला आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट म्हणतो. काय म्हणतो, गव्हर्नमेंट म्हणतो. आता हे जे गव्हर्नमेंट आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर, काय गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंट मध्ये कोणते असेल, केंद्र सरकार पण होऊ शकतं किंवा राज्य सरकार पण होऊ शकतं. ठीक आहे, कोणतेही असू शकतं, केंद्र सरकार किंवा राज्य सरकार. गव्हर्नमेंट अप्रोप्रिएट गव्हर्नमेंट असेल, केंद्राचं असेल तर विथ रिस्पेक्टिव्ह केंद्र आणि राज्याचं असेल विथ रिस्पेक्टिव्ह स्टेट. पॉलिटी म्हणजे काय, राज्य, त्यालाच आपण गव्हर्नमेंट म्हटलं. ते कोणते असू शकतं, केंद्र आणि राज्य. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही याचा अभ्यास करत आहे, जेव्हा तुम्ही आता समजून घेणार व्हॉट इज मीन बाय पॉलिटिकल सायन्स, तर मी तुम्हाला पॉलिटी म्हणजे काय म्हटलं, राज्य म्हटलं, म्हणजे गव्हर्नमेंट म्हटलं. मग मला सांगा, तुम्ही एखादी मोबाईल यूज करता का, बरोबर करता ना, तर मग त्या मोबाईलचा काही असा एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे का की जे तुमच्या हातामध्ये बसतं. आपल्या जर तुम्ही विचार करा, तुमच्याकडे जो मोबाईल आहे हा जर मागे असलेला बोर्ड एवढा असता तर तुम्ही त्याला हँडल करू शकला असता का. जेव्हा तुम्ही गाडीने चाललात, त्याचा मेसेज आला, तुम्ही त्यांना मेसेज करू शकला असता का, एका हाताने गाडी एका हाताने मेसेज, किंवा असं कानावाला आपण लावतो ना, मोबाईल लावतो, असं करू शकला असता का. तर मग प्रत्येक गोष्टीचं काय असतं, एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर असतं, म्हणजे विशिष्ट स्ट्रक्चर असतं. जसं की तुमच्याकडे फॅन असतील, फॅनचं एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे. ते जाऊ द्या ना, तुमचं बघा ना, तुमचं एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 डोळे आहेत, 2 कान आहेत, एक नाक आहे, है ना, हात आहे, पाय आहे, सगळंच आहे, एक ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे. हा, मग काही एक्सेप्शन असतात की कोणी फॉर एक्झाम्पल दिव्यांग असेल, ते मान्य आहे, ते एक्सेप्शन आहे. पण एक तुमच्या सर्वांचं काय ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे. ठीक आहे, म्हणजे पॉलिटी किंवा राज्य याचं काय होईल, ऑर्गनाइज स्ट्रक्चर. पण कशाचं, हा शब्द नेहमी कोणासोबत लावला जाणार आहे, गव्हर्नमेंट सोबत. म्हणजे काय, या पॉलिटीचं काय एक विशिष्ट स्ट्रक्चर आहे, ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे. ऑर्गनाइज काय स्ट्रक्चर आहे, दॅट इज गव्हर्नमेंट. लक्षात, म्हणजे काय ऑर्गनाइज स्ट्रक्चर कोणाचं, शासनाचं, म्हणजे गव्हर्नमेंटचं. एवढं झालं.
मग आता सायन्सचा अर्थ होतो अभ्यास करणे, शास्त्राचा अर्थ होतो काय करणे, अभ्यास करणे, अभ्यास करणे. ठीक आहे. इथे सायन्स म्हणजे विज्ञान नाही, सायन्स म्हणजे शास्त्र. सायन्सचा अर्थ काय होतो तुमच्या एकदम लेमॅन टर्म मध्ये, की कोणत्याही गोष्टीचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करणे म्हणजे सायन्स. आता बघा, तुम्हाला मी म्हटलं या दोन्ही शब्दांना मी एकत्र मानतो, पॉलिटिकल सायन्स, राज्यशास्त्र. म्हणजे काय होईल रे, विचार करा की शासनाचा जो म्हणजे गव्हर्नमेंटचा जो विशिष्ट ढाचा आहे, विशिष्ट ढाचा आहे, त्याचा अभ्यास करणे, त्याचा अभ्यास करणे म्हणजे काय होईल, पॉलिटिकल सायन्स. पण कोणाचा, इथे मी काय लिहू, गव्हर्नमेंटचा. इथे मी काय लिहू, राज्याचा. इथे मी काय लिहू विद्यार्थी मित्रांनो, शासनाचा. शासनाचा विशिष्ट जो ढाचा आहे त्याचा अभ्यास करणे म्हणजे पॉलिटिकल सायन्स. लक्षात. आता तुम्ही विचार करा, इथे शास्त्र म्हणजे काय होईल, अभ्यास करणे. बरोबर. कोणाचा, तर नागरिकांचा. नागरिक, भारतीय नागरिक कोण आहेत, त्यांचे मूलभूत हक्क काय आहेत, त्यांच्यासाठी असलेले तत्व काय आहेत, त्यांच्या फंडामेंटल ड्युटीज काय आहेत, या सर्वांचा अभ्यास करणे म्हणजे सिव्हिक्स म्हणजे नागरिक शास्त्र. बरोबर. म्हणजे नागरिक शास्त्र हा विषय फक्त नागरिकांच्या हक्कांबद्दल बोलतो, पण हा जो शास्त्र आपला जो आपण बघतोय की सरकार आहे, शासन आहे, जेव्हा याचा अभ्यास करावा लागतो, हा फक्त सिव्हिक्सचा अभ्यास नसून हा संपूर्ण भारत देशाचं प्रशासन कशा पद्धतीने चालेल, हा भारत देश कशा पद्धतीने इव्हॉल्व होईल, हा भारत देशाचं प्रशासन, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ कशा पद्धतीने चालणार आहे, त्यांचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल, याचा अभ्यास करणे म्हणजे काय, राज्यशास्त्र. समजलं तुम्हाला, पक्का सांगा. यस. आता एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मला सांगा, तुम्हाला जर प्रश्न विचारला की पॉलिटी ऑफ किरण, पॉलिटी हा शब्द नेहमी कोणासोबत वापरला जाईल, गव्हर्नमेंट सोबत. तो माझ्यासोबत वापरता येणार का, नाही. पण वापरला तर काय होईल, की किरण सरांचं ऑर्गनाइज स्ट्रक्चर. मग जर पॉलिटिकल सायन्स हा शब्द वापरला तर काय येईल, किरण सरांचा जो ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे याचा अभ्यास करावा लागेल. बरोबर. त्यानंतर आता किरण सराला चालण्यासाठी, धावण्यासाठी, बोलण्यासाठी, लेक्चर घेण्यासाठी एनर्जी पाहिजे, हो की नाही. मग किरण सरांना चालण्यासाठी, धावण्यासाठी जर एनर्जी लागत असेल तर कुठून येतील, तर ती एनर्जी येतं किरण सरांकडे विटॅमिन्स मधून. बरोबर. प्रोटीन्स मधून, कार्बोहायड्रेट्स मधून. मी असं म्हणू का, किरण सरांना ही एनर्जी मिळतं कशामधून, फूड मधून. किरण सरांना एनर्जी मिळतं की तुम्ही अभ्यास केला मुलांनी तर किरण सरांना काय मिळतं, मोटिवेशन मिळतं, अजून छान शिकवू वाटतं. बरोबर. अजून किरण सरांना काय पाहिजे, ऑक्सिजन पाहिजे. म्हणजे जर किरण सरांना चालायचं आहे, धावायचं आहे, शिकवायचं आहे, यासाठी काय, या गोष्टी गरजेच्या आहेत. मग तुम्ही विचार करा, जो शासनाचा विशिष्ट ढाचा आहे म्हणजे पॉलिटिकल सायन्स आहे, याला चालवण्यासाठी, याला धावण्यासाठी काहीतरी लागतील. म्हणजे काय असेल, संविधान असेल. म्हणजे संविधान काय आहे, ज्याला आपण आता कॉन्स्टिट्यूशन म्हणणार आहे, ज्याला आपण घटना म्हणणार आहे. बरोबर. सांगा मला. तर हे जे विद्यार्थी मित्रांनो कॉन्स्टिट्यूशन आहे, घटना आहे किंवा संविधान आहे, ही काय माहितीये, ही आहे काही सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन. सोबतच ही काय रे, काही प्रिन्सिपल आहे, ही काय, काही गाईडलाईन्स आहे, काही गाईडलाईन्स आहे, काही ऑब्जेक्टिव्ह आहे की आपल्याला कशा पद्धतीने पुढे वाढायचं आहे. ठीक आहे. म्हणजे आता तुम्हाला लक्षात आलं असेल की पॉलिटिकल सायन्स म्हणजे काय, की शासनाच्या विशिष्ट ढाचा जो आहे त्याचा अभ्यास करणे. मग त्या विशिष्ट ढाच्याला काही चालण्यासाठी, धावण्यासाठी, प्रशासन चालवण्यासाठी, त्यांचे निर्णय घेण्यासाठी काहीतरी काय लागतील,
रूल्स लागतील, रेग्युलेशन लागतील, काही प्रिन्सिपल लागतील, काही गाईडलाईन्स लागतील, काही ऑब्जेक्टिव्ह लागतील, बरोबर. म्हणजे सरळ सेट ऑफ रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे संविधान फॉर टू रन दी ऑर्गनाइज स्ट्रक्चर ऑफ गव्हर्नमेंट, दॅट इज कॉन्स्टिट्यूशन. बरोबर. मग सर तुम्ही आम्हाला हे काय शिकवलं? कारण विद्यार्थी मित्रांनो, हे समजलं तर तुम्हाला इथून पुढच्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या आहेत, नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज कोणत्या आहेत, कार्यकारी बॉडी कोणत्या आहेत, त्यानंतर क्वाझी ज्युडिशियल बॉडी कोणत्या आहेत, सगळं समजणार आहे. ठीक आहे. आता आलो मी पुन्हा एका मुद्द्यावर, संविधानावर. संविधान म्हणजे काय? नियमावली आहे. कोणासाठी रे? तर जे ऑर्गनाइज स्ट्रक्चर आहे कोणाचं? गव्हर्नमेंटचं. त्या ऑर्गनाइज स्ट्रक्चरसाठी आपण काय बनवलेलं आहे? संविधान. ठीक आहे. मग हे संविधान जर आपण बघितलं, ओरिजिनल कॉन्स्टिट्यूशन मध्ये किती भागामध्ये डिफाईन होतं? तर 2 पार्ट्स मध्ये. पहिल्या भागाला आपण नाव देऊ पार्ट्स, बरोबर. दुसऱ्या भागाला नाव देऊ आपण शेड्यूल म्हणजे परिशिष्ट. परिशिष्ट किंवा शेड्यूल, कधी मग त्याला तुम्ही अनुसूची म्हणून सुद्धा त्याला ओळखता. आणि नंतर या पार्ट्सला विद्यार्थी मित्रांनो काय केलं रे? काही आर्टिकल्स म्हणजेच कलमांमध्ये डिवाइड केलेला, बरोबर. आता पार्ट्स, भारतीय संविधानामध्ये किती पार्ट्स होते? तर मूळ संविधानामध्ये आपल्याला ऑलमोस्ट 22 पार्ट्स बघायला मिळतात आणि मूळ संविधानामध्ये शेड्यूल बघायला मिळतात 8 शेड्यूल. जर आज मला कोणी विचारलं तर भारतीय संविधानामध्ये किती शेड्यूल आहे, तर मी सांगतो किती? 25. मला जर विचारलं आज भारतीय संविधानामध्ये किती शेड्यूल आहेत, तर मी सांगतो 12. मला कोणी विचारलं भारतीय संविधानामध्ये किती आर्टिकल्स आहेत, तर मी सांगतो मूळ संविधानामध्ये 395 होते आणि आज जर मला विचारलं तर मी सांगतो 470+ आर्टिकल्स आहे भारतीय संविधानामध्ये. म्हणजे मूळ संविधानामध्ये काही वेगळे होते आणि आता काहीतरी वेगळं आहे. म्हणून हे जे आपलं संविधान आहे याला जिवंत दस्ताऐवज म्हणून ओळखला जातो. आता सर जिवंत दस्तावेज का बरं? कारण आपलं जे संविधान आहे विथ द टाइम काय झालं आहे? चेंज झालाय. विथ द टाइम ते संविधान काय झालंय? मॉडिफाय झालेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय संविधानाला आपण काय म्हणतो? विद्यार्थी मित्रांनो, जिवंत दस्तावेज, इंग्लिश मधले तुम्ही लिव्हिंग डॉक्युमेंट. कारण भारतीय संविधान विथ द टाइम काय झालेला आहे? चेंज झालेला आहे ना. तुम्ही बघितलं असेल तर 107 अमेंडमेंट आपण या 75 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेले आहेत. बट ऍट द सेम टाइम जे अमेरिकन कॉन्स्टिट्यूशन आहे USA, याच्या संविधानाला आपण काय म्हणतो? डेड डॉक्युमेंट म्हणतो. कारण आपल्यापेक्षा अजून 1777 मध्ये ते तयार झालेलं, 1777 मध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, तेव्हापासून आतापर्यंत फक्त 7च वेळा अमेंडमेंट करण्यात आलेली आहे. फक्त 7 वेळा. म्हणून त्याला डेड डॉक्युमेंट असं ओळखलं जातं. आता अजून प्रश्न पडला असेल तुमच्या मनामध्ये, सर हे का सांगितलं? ठीक आहे, त्याचं रिझन देतो. आता तत्पूर्वी कलम म्हणजे काय, पार्ट्स म्हणजे काय किंवा शेड्यूल म्हणजे काय हे तुम्हाला सांगतो आणि मी तुम्हाला काही स्टेटमेंट लिहून देतो. हे स्टेटमेंट तुम्ही पाठ करा, जेणेकरून विद्यार्थी मित्रांनो जेव्हा कधी मी एखादी असं सेशन घेईल पॉलिटिकल सायन्सचं तुमच्यासाठी, तुमच्या डिमांडवर, तुम्ही जर आपण आपल्या ज्या नंबरवर आहे तुम्ही कॉल केला आणि मला म्हटलं की सर एक सेशन घ्या, तर तेव्हा ते सेशन घेईल पॉलिटिकल सायन्सचा. बघा तसे 3 स्टेटमेंट लिहून देतो. त्यामध्ये कलमाही पाठ होईल, पार्ट्स पण पाठ होईल आणि परिशिष्ट पण पाठ होईल. पहिलं स्टेटमेंट आहे, यू कॅन फ्लाय डायरेक्टली फ्रॉम US to UP, meet Sham and Ram. पहिलं स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट आहे,
fruit taste sweet to eat, so on. Eat Maggie as tasty snacks. Fruit taste sweet to eat, so on. Eat Maggie as tasty snacks. आता विद्यार्थी मित्रांनो, तिसरं स्टेटमेंट, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. जर तुम्ही हे 3 स्टेटमेंट पाठ केले तर तुमचे 12ही शेड्यूल तिसऱ्या स्टेटमेंट मधून पाठ होतात आणि तुमचे हे 25 भाग प्लस 470 आर्टिकल्स पहिल्या 2 स्टेटमेंट मधून पाठ होतात. ठीक आहे. मग सर आम्हाला अजूनही नाही समजलं तुम्ही हे का शिकवलं? उत्तर देतो मी. आता पहिले आर्टिकल बघू, नंतर पाठ बघू आणि नंतर काय बघू? परिशिष्ट बघू. बघा, हे जे आर्टिकल्स आहेत, जर तुम्हाला म्हटलं की आर्टिकल काय आहे, भारतीय संविधानामध्ये जे आर्टिकल्स आहेत, ज्या कलमा आहेत, त्या नेमकं काय, तर या कलमांची जर आपण व्याख्या करायला गेलो, ज्याला आपण अनुच्छेद सुद्धा म्हणतो मराठीमध्ये, कलम, याला जर म्हणायला गेलो तर याची डेफिनेशन अशी केली जातो, विशिष्ट माहिती. एखाद्या गोष्टीची विशिष्ट माहिती. फॉर एक्झाम्पल तुम्ही मला विचारलं, सर तुमचं नाव काय, मी सांगेल माझं नाव किरण वानखडे. तुमचं एज्युकेशन काय? मी बाय प्रोफेशन IT इंजिनियर आहे. त्यानंतर मी LLB LLM MA इन पॉलिटिकल सायन्स, मधात MSW सुद्धा केलं, हे की नाही. या सगळ्या अशा मी डिग्रीज घेतल्या, बरोबर. मग तुम्ही विचार करा विद्यार्थी मित्रांनो, जर मी एवढा केलं तर माझं काय झालं? स्वतःबद्दलचं इंट्रोडक्शन झालं. असंच विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही मला विचारणार, सर तुमच्या फॅमिलीची माहिती द्या, तुमच्या फॅमिलीची माहिती द्या, तेव्हा मी काय करणार? माझ्या सिस्टर्स किती आहेत, माझे आई बाबा, त्यांचे नाव, त्यानंतर माझं नाव मी सांगणार तुम्हाला. म्हणजे कलम म्हणजे काय असतं, सॉरी भाग म्हणजे काय असतं? कलमांचा समूह. जेव्हा विशिष्ट कलम हा एकत्र मांडला जाईल त्याला आपण काय म्हणतो? भाग म्हणतो. जसं कलम नंबर 1, इंडिया दॅट इज भारत, आणि भारत हा राज्यांचा संघ आहे. कलम नंबर 2, जे भारतातील नसलेले प्रदेश आहेत त्यांना जर भारतामध्ये सहभागी करून घ्यायचं असेल तर कलम नंबर 2. कलम नंबर 3, भारतामध्ये अस्तित्वात असलेले राज्य आणि त्याच्यामध्ये जर तुम्हाला 2 राज्य बनवायचं आहे, 3 पासून 1 बनवायचं आहे, काय करायचं आहे? वाटेल ते तुम्ही करा 3 नुसार. आणि 4 मध्ये सांगितलंय की 2 आणि 3 मध्ये काही करायचं असेल तर तुम्ही 4चा वापर करू शकता. गॉट इट. मग आता अशा जर कलमांना एकत्र मांडलं, म्हणजे कलम नंबर 1 to 4, यामध्ये आपल्याला भारत कसा तयार होतो त्याचं फॉर्मेशन दिसतं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल म्हणजे अशी संकल्पना जी की आपल्याला भाग मध्ये पण दिसत नाही, कलमांमध्ये पण दिसत नाही, ती आपल्याला कुठे मिळणार? शेड्यूल मध्ये मिळणार. जसं तुम्ही जर मला विचारलं की सर तुम्हाला लग्न करायचं आहे का, तर मी म्हणेन येस, मला लग्न करायचं आहे. मग लग्न करायच्या वेळेस आपल्या महाराष्ट्र संस्कृतीमध्ये काय असतं? असा बायोडाटा प्रिंट केला जातो. बायोडाटामध्ये फक्त मी माझी इन्फॉर्मेशन लिहिणार आहे का, किरण मारुतराव वानखडे, किंवा माझ्या बहिणींची इन्फॉर्मेशन लिहिणार आहे का फक्त, माझ्या आई वडिलांची इन्फॉर्मेशन लिहिणार आहे का फक्त? नाही. इथे मला माझे मामा काय करतात, माझे काका काय करतात, अंकल काय करतात, त्यानंतर मी कुठे काम करतो, मी किती पैसा कमवतो, माझा ऍड्रेस काय, माझा नंबर काय, लाभ 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 लाभ, हे सगळं करावं लागेल, बरोबर. म्हणजे जेव्हा जी इन्फॉर्मेशन आपल्याला कलम मध्ये मिळत नाही, जी इन्फॉर्मेशन आपल्याला भागामध्ये मिळत नाही, ती सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला कुठे मिळणार? शेड्यूल मध्ये मिळणार. कुठे मिळणार? शेड्यूल मध्ये मिळणार. कशामध्ये मिळणार आपल्याला? तर शेड्यूल मध्ये मिळणार. तर म्हणून विद्यार्थी मित्रांनो, शेड्यूल म्हणजे काय? एखाद्या गोष्टीची डिटेल्ड इन्फॉर्मेशन. जी माहिती आपल्याला कलम मध्ये नाही मिळत, भागामध्ये मिळत नाही, ती कुठे मिळते? शेड्यूल मध्ये मिळते.
म्हणजे कलम काय, एखाद्या गोष्टीची विशिष्ट माहिती. मी माझ्याबद्दल सांगितलं, मग तुम्ही म्हटलं सर तुमच्या फॅमिलीबद्दल सांगा, तुम्ही माझ्या बहिणी आणि माझ्या आई वडिलांची माहिती दिली, पण आता मला माझं लग्न करायचं आहे तर बायोडेटा छापावं लागेल, तर त्याच्यामध्ये मी सगळे डिटेल त्या ठिकाणी टाकणार. आलं लक्षात? याला आपण काय म्हणतो, शेड्यूल म्हणतो. मग आता सर तुम्ही हे का सांगितलं, तर तुम्हाला गरज नव्हतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला ऍक्च्युअली लक्षात येईल की आपण कोणत्या मुद्द्याला येतो. मी इथे लिहितो संविधानिक आयोग, संविधान लिहितो, ठीक आहे, किंवा असं लिहू आयोग लिहू, आयोग लिहू. आता आपल्याला लोकपाल आयोग शिकायचा आहे, लोकायुक्त आयोग शिकायचा आहे, सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन शिकायचं आहे, नंतर सीबीआय सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन शिकायचं आहे, बरोबर की नाही. तर या आयोगाला मी काय करतो, दोन भागामध्ये डिफाईन करतो. पहिला भाग आहे, याला लिहितो संविधानिक आयोग, संविधानिक आयोग. यालाच कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं आपण म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल बॉडी असं आपण डिफाईन करतो. आणि दुसरा जो भाग आहे याला आपण डिफाईन करतो विद्यार्थी मित्रांनो नॉन कॉन्स्टिट्युशनल बॉडीज, म्हणजे असंविधानिक संस्था. असंविधानिक संस्था, या असंविधानिक संस्थेला आपण पुन्हा डिफाईन करतो एक वैधानिक संस्था, वैधानिक संस्था. दुसरं जर डिफाईन करायला गेलो तर दुसरं म्हणू आपण अवैधानिक, वैधानिक. यालाच आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो नॉन स्टॅट्युटरी, आणि याला म्हणू शकतो इंग्लिश मध्ये स्टॅट्युटरी बॉडी. याला नॉन स्टॅट्युटरी बॉडी, ठीक आहे. यालाच आपण जर कधी मध्ये डिफाईन करायला गेलो तर यालाच आपण कार्यकारी बॉडी किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडी असं डिफाईन करतो. आणि या दोघांचं जर कॉम्बिनेशन आलं तर याला आपण म्हणतो अर्धन्यायिक बॉडी, अर्धन्यायिक, ज्याला आपण क्वाजी ज्युडिशियल बॉडी म्हणून ओळखतो. क्वाजी ज्युडिशियल बॉडी म्हणजे आपल्या भारतीय संविधानामध्ये किती प्रकारचे आयोग आपल्याला बघायला मिळतात, मोस्टली 3 प्रकारचे. एक संविधानिक, दुसरं असंविधानिक. त्या असंविधानिक मध्ये स्टॅट्युटरी, नॉन स्टॅट्युटरी, आणि स्टॅट्युटरी नॉन स्टॅट्युटरी आहे आपण याला कार्यकारी बॉडी म्हणून सुद्धा डिफाईन करू शकतो, किंवा प्रशासकीय बॉडी किंवा एक्झिक्युटिव्ह बॉडीज मध्ये सुद्धा आपण डिफाईन करू शकतो. या स्टॅट्युटरी बॉडीला आपण विद्यार्थी मित्रांनो पार्लिमेंटरी बॉडी असंही म्हणून डिफाईन करतो. त्यानंतर याला आपण लीगल बॉडी असंही डिफाईन करू शकतो. त्यानंतर या बॉडीला मराठीमध्ये कायदेशीर संस्था असंही डिफाईन करू शकतो. आलं लक्षात? आता ज्या संविधानिक बॉडीज आहेत या संविधानिक बॉडींचा उल्लेख, बरोबर, मेन्शन तुम्हाला कोणत्या ना कोणत्या आर्टिकल मध्ये दिसून येईल, आर्टिकल मध्ये दिसून येईल, कोणत्या ना कोणत्या पार्ट मध्ये दिसून येतील, आणि कोणत्या ना कोणत्या शेड्यूल मध्ये दिसून येईल. जसं आर्टिकल जर बघितलं तर आर्टिकल नंबर 324 इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. पार्ट बघितलं तर विद्यार्थी मित्रांनो जसं तुम्ही पार्ट 9 बघितलं असेल, याच्यामध्ये ग्रामसभा इज अ कॉन्स्टिट्युशनल बॉडी. त्यानंतर पार्ट नंबर 9 हे बघितलं असेल, जिल्हा नियोजन समिती, डिस्ट्रिक्ट प्लॅनिंग कमिटी अंडर आर्टिकल 243 ZD. त्यानंतर ZE 243 ZE महानगरपालिका नियोजन समिती. दीज आर द कॉन्स्टिट्युशनल बॉडीज. नंतर आहे शेड्यूल. शेड्यूल मध्ये जेव्हा आपण बघतो विद्यार्थी मित्रांनो, या शेड्यूल मध्ये सुद्धा राज्य वित्त आयोग, स्टेट इलेक्शन कमिशन, इलेक्शन कमिशन, स्टेट फायनान्स कमिशन, या बॉडीज सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतात. म्हणजे ज्या बॉडीजचा उल्लेख, ज्या आयोगांचा उल्लेख आपल्याला संविधानामध्ये, कलमांमध्ये, भागामध्ये किंवा परिशिष्ट मध्ये दिसेल, याला आपण काय म्हणतो, संविधानिक बॉडीज म्हणतो, कॉन्स्टिट्युशनल बॉडीज म्हणतो. आलं लक्षात? मग येऊ आता इकडे. मग असंविधानिक म्हणजे काय, तर असंविधानिक अशा बॉडीज आहेत विद्यार्थी मित्रांनो ज्या संविधानामध्ये मेन्शन केलेल्या नाहीत, ना संविधानाच्या कोणत्या कलमांमध्ये आहे, भागांमध्ये आहे, परिशिष्टामध्ये आहे.
मग त्याच्यामधली पहिली बॉडी जर बघितली आपण स्टॅट्युटरी बॉडी. स्टॅट्युटरी बॉडीला आपण कायदेशीर बॉडी सुद्धा म्हणतो. म्हणजे काय? अशा संस्था, असे आयोग ज्याची स्थापना कशाने झालेली आहे? संसदेच्या कायद्यानुसार. संसदेच्या कायद्यानुसार म्हणजे पार्लिमेंटच्या कायद्यानुसार. सांगा मला. हेच बघा ना, लोकपाल 2013, सीबीसी 2003, बरोबर. सीबीआय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन 1946, DSPE, दिल्ली स्पेशल पोलीस इस्टॅब्लिशमेंट ऍक्ट याच्या अंतर्गत. म्हणजे जे कायदे कोणी बनवलेले आहेत? संसदेने बनवलेले आहेत. आणि त्या कायद्या अंतर्गत एखादी आयोग स्थापन झाला असेल याला आपण काय म्हणतो? कायदेशीर, स्टॅट्युटरी लीगल बॉडीज. पक्का समजलं? नंतर आलो अवैधानिक मध्ये. आता ज्या बॉडीची स्थापना कशानुसार झाली नाही? आपल्या कायदे मंडळानुसार म्हणजे पार्लिमेंटनुसार झाली नाही किंवा कायद्यानुसार झाली नाही, अशा बॉडीना आपण अर्धन्यायिक म्हणतो किंवा कार्यकारी बॉडी म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, हे जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला लक्षात येईल की अशी आहे प्लॅनिंग कमिशन, नियोजन आयोग. ज्या बॉडीची संकल्पना आपण रशिया या देशाकडनं घेतली, तर तो देश म्हणजे रशिया. त्या रशिया देशामध्ये काय प्लॅनिंग कमिशन, पण आता आपल्याकडे आहे का? नाही ही बॉडी. नंतर एनडीसी, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. त्याच नंतर आता जर बघितली असेल तर नीती आयोग. ही कोणती बॉडी आहे? कार्यकारी. म्हणजे काय सर? ज्या बॉडीची स्थापना कार्यकारी मंडळाच्या निर्णयाने झाली असेल, म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या निर्णयाने झाली असेल, म्हणजे सरकारच्या निर्णयाने झाली असेल, म्हणजे GR गव्हर्नमेंट रिझॉल्युशनच्या अंतर्गत झाली असेल, अशा बॉडीला आपण काय म्हणतो रे? कार्यकारी बॉडी. ठीक आहे. आता तिसरी बॉडी विद्यार्थी मित्रांनो, क्वाझी ज्युडिशियल बॉडी. क्वाझी ज्युडिशियल बॉडी, अर्धन्यायिक व्यवस्था. अर्धन्यायिक व्यवस्थामध्ये अशी काही बॉडीज असतात तर त्याच्याकडे दोन कामं दिले जातात. इथे लिहितो मी. दोन कामं असतात. कोणते सांगा मला? एक न्याय देण्याचे, बरोबर, आणि दुसरं काम असतं विद्यार्थी मित्रांनो रिकमेंडेशन देण्याचं. जसं नॅशनल ह्युमन राईट कमिशन एक बॉडी आहे जो ह्युमन प्रोटेक्शन ऑफ ह्युमन राईट्स या 1992च्या कायद्याअंतर्गत नॅशनल ह्युमन राईट कमिशन आणि स्टेट ह्युमन राईट कमिशनची स्थापना झाली. बरोबर. म्हणजे अर्धन्यायिक बॉडी कधी मध्ये काय असेल? स्टॅट्युटरी पण बॉडी असेल, आणि कधी मध्ये विद्यार्थी मित्रांनो ही अर्धन्यायिक ना संविधानिक सुद्धा बॉडी असेल. कसं हो सर? तुम्ही बघितलं असेल आपल्या देशाचं फायनान्स कमिशन ही जी बॉडी आहे याला अर्धन्यायिक बॉडी, पण ही आर्टिकल नंबर 280 मध्ये आहे, म्हणजे संविधानिक बॉडी आहे. आणि म्हणूनच या बॉडीला आपण संविधानिक अर्धन्यायिक बॉडी म्हणू शकतो. आणि जे NHRC आहे, अजून SHRC आहे, या बॉडीला आपण काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो? अर्धन्यायिक वैधानिक बॉडी. लक्षात? पक्का समजलं? आय होप तुम्हाला समजलं असेल. आता हे तर आपण समजून घेऊ. याच्यानंतर एक टेबल आहे, पहिलंच बघा, पूर्व परीक्षेसाठी अत्यंत महत्वाचं आलेलं आहे. मी खूप सुंदर PPTs बनवलेल्या आहेत. इथे बघा वैधानिक बॉडी आहे, कारण की 2013च्या कायद्यानुसार लोकपालची स्थापना झाली, 2003च्या कायद्यानुसार CBCची स्थापना झाली, आणि 1946च्या कायद्यानुसार आपल्याला सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनची स्थापना झाली. बरोबर. आणि ही घटनात्मक संस्था नाही, कारण कलमांमध्ये, भागामध्ये किंवा परिशिष्टमध्ये नमूद आहे. या एका पॉइंटला शिकवण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी इथपर्यंत तुम्हाला सांगत आलो. असा मी शिकवतो पॉलिटिकल सायन्स. ठीक आहे. आता येऊ इथे.
आता विद्यार्थी मित्रांनो, 3 मजले आहेत. हा 1, 2, 3. सर्वात वरचा मजला आहे तो आहे लोकपाल. काय आहे? लोकपाल. लोकपाल कशासाठी विद्यार्थी मित्रांनो? तर ही जी लोकपाल बॉडी आहे याचं काम काय रे? डिसिजन देण्याचं. बरोबर. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल सीव्हीसी आहे मधला मसला, म्हणजे लोकपाल आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन यांच्या मधला जर ब्रिज कोणी असेल तर तो कोण आहे? सीव्हीसी. आणि सीबीआय हा काय राहतो? तळा मजल्यामध्ये राहतो. आय वरून काय लक्षात ठेवलं आपण? इन्व्हेस्टिगेशन करतो. याच्यावरून काय लिहिलं? सुपरवाइज. बघा, असा सी आणि उलटा सी, सुपरवाइज करतो. यांनी घेतलेल्या इन्व्हेस्टिगेशनचं सुपरवाइज करणं आणि सुपरवाइज केलेल्या गोष्टींचं लोकपाल काय करतो? त्याच्यावर डिसिजन घेण्याचं काम करतो. ठीक आहे. आता बघू इथे काय दिलंय. पंतप्रधानांपासून गट कर्मचाऱ्यांपर्यंत सर्व तक्रारी स्वीकारतो. सीबीआयला थेट निर्देश देऊ शकतो. सीबीसी कडे प्रकरणे पाठवू शकतो. संपत्ती जप्त करू शकतो. म्हणजे लोकपालकडे कोणते कोणते अधिकार आहेत हे तुम्हाला समजले असेल. पंतप्रधान असून तो ग्रुप डी, त्यानंतर सगळेच पंतप्रधान पण असेल आणि ग्रुप डी सगळे अधिकारी असेल. लोकपाल काय? लोकायुक्त काय? समजेल तुम्हाला, फक्त समजून घ्या. केंद्रीय दक्षता आयोग, नोकरशाहीसाठी दक्षता पर्यवेक्षक, विजिलन्स सुपरवायझर लोकपालने पाठवलेली प्रकरणे हाणण्याची स्वतःची स्वतंत्र प्रकरणे चालवतो. बघू आपण काय. तर नंतर प्रत्यक्ष मध्ये जाऊन पुरावे गोळा करणे, अटक करणे, त्यांच्याबद्दल आरोपपत्र दाखल करणे, हे सगळे काम आहे कोणाचे? आपल्या सीबीआयचे, केंद्रीय अन्वेषण ब्युरोचे. आता थोडस फॅक्ट्स घेऊ आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊ. बरोबर. मग हे लोकपालचं नेमकं काम काय, कशा पद्धतीने भारतामध्ये ते बॉडी इव्हॉल्व होतं, कशा पद्धतीने ते आपले कार्य पूर्ण करतं, ठीक आहे, सगळं आपण या ठिकाणी काय करणार आहे? समजून घेणार आहे. तर मला सांगा, लोकपाल, लोकायुक्त, त्यानंतर ही जी बॉडी आहे कोणती? सीव्हीसी आणि सीबीआय, ही कोणती बॉडी आहे? कॉन्स्टिट्युशनल बॉडी आहे की स्टॅट्युटरी बॉडी आहे? तर ही बॉडी कोणती आहे? स्टॅट्युटरी, म्हणजे पार्लिमेंटरी लॉ नुसार स्थापन झाली. ही घटनात्मक आहे का? नाही, कारण याचा संविधानामध्ये ना कलमामध्ये ना भागामध्ये ना परिशिष्टमध्ये उल्लेख आहे. दुसरं कायद्याचं नाव काय रे? लोकपाल आणि लोकायुक्त कायदा 2013. या कायद्यानुसार लोकपाल आणि लोकायुक्तची स्थापना केली. लोकपाल असतो केंद्र सरकारचा, पीसी घोष, पिनाकी चंद्रा घोष, पहिले लोकपाल, आणि दुसरं लोकायुक्त. लोकायुक्त हे असतात स्टेटचं. बरोबर. सगळं मी तुम्हाला सांगतो. राष्ट्रपती संमती मिळाली 1 जानेवारी 2014 अंमलबजावणी झाली 16 जानेवारी 2014 पासून. पहिले लोकपाल आहे पिनाकी चंद्रा घोष, पीसी घोष, मार्च 2019 बघा. स्थापना कधी झाली? 14. बॉडी इस्टॅब्लिश कधी झाली? 2019. विद्यमान लोकपाल न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर 10 मार्च 2024 पासून. हा अत्यंत महत्वाचा प्रश्न येऊ शकतो की आताचे लोकपाल आहे हे ते कोण आहे? तुम्हाला खानविलकर माहिती असणं गरजेचं आहे. मर्यादा कालावधी, लिमिटेशन पिरियड, कथित गुन्ह्यापासून 7 वर्षापर्यंत तुमचं संरक्षण केलं जाईल. 2016च्या सुधारणा कायदा विरोधी पक्षनेतेपद नसल्यास सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याला समितीत स्थान, अधिकाराच्या संपत्ती घोषणेचे नियम शिथिल केले. म्हणजे काय? जेव्हा आपल्याला लोकपाल या बॉडीची काय करायची? अपॉइंटमेंट करायची आहे, किंवा राज्यामध्ये लोकायुक्तीची अपॉइंटमेंट करायची आहे, यासाठी एक बॉडी गठीत केली जाते. त्याला आपण सिलेक्शन बॉडी म्हणून. त्या सिलेक्शन बॉडीमध्ये विरोधी पक्षनेता असायचे. बट काय, तुम्ही जर बघितलं असेल 19, 14 आणि आता 25 या इयर मध्ये जेव्हा आपण बघतो, तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे विरोधी पक्षनेता तयारच झालेले होते. म्हणून त्यांनी 2016ला त्यांच्याच कायद्यामध्ये चेंजेस केलं आणि सांगितलं की जर विरोधी पक्षनेता जर नसेल तर अशा वेळेस जी लार्जेस्ट अपोजिशन पार्टी असेल त्याच्या एखाद्या व्यक्तीला काय बनवा? तुम्ही लीडर ऑफ अपोजिशन बनवा आणि त्याचा सहभाग इथे करून. ठीक आहे.
कायदा संमत झाल्याच्या तारखा. फॅक्ट चेक. राज्यसभा 17 डिसेंबर 2013, लोकसभा 18 डिसेंबर 2013, 27 डिसेंबर 2013 ही तारीख चुकीची आहे. 2011च्या जुन्या विधेयकाची आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला हे 27 डिसेंबर तुम्हाला लक्षात ठेवायची नाही. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे? 17 डिसेंबर 2013 आणि 18 डिसेंबर 2023. मग सर हे काय? हे जे विधेयक आहे विद्यार्थी मित्रांनो 27 डिसेंबर 2013 ही तारीख 2011चं विधेयक आलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा हे याला रिवाइज करण्यासाठी मांडलं होतं ते पास झालं नाही. फक्त ते पास झालं राज्यसभा आणि लोकसभा 17 आणि 18 डिसेंबर. आता येऊ इथे. आता ऐतिहासिक वाटचाल हे लोकपाल पद कसं आलं, कशा पद्धतीने आलं हे तुम्हाला सांगतो. बघा विद्यार्थी मित्रांनो 1809 मध्ये स्वीडन या देशामध्ये ओम्बुड्समन नावाची संकल्पना होती आणि याचा अर्थ असा होता की गावातील जे छोटे मोठे इश्यूज असतात, जसं आपल्याकडे ग्रामपंचायत आहे, तुम्ही पहिले असं की आपली जी ज्युडिशरी असते तितकी व्यापक नव्हती आणि ज्युडिशरी ही असेल तर ते डिस्ट्रिक्टच्या लेवलवर असेल किंवा एखाद्या स्टेटच्या लेवलवर असेल. मग ग्रामीण भागामधले इश्यूज कसे सॉल्व्ह व्हायचे? तर बघा गावातील लोक एखाद्या वडाच्या झाडाखाली जाऊन बसायचे. तुम्ही ह्या टॉयलेट एक प्रेम कथा बघितला असेल ना, तो टॉयलेट वरून जो इश्यू होतो तर मग गावातले लोक म्हणते ना घरामध्ये ते वॉशरूम बनवते का, घरामध्ये असं करते का, तसं करते का, आपल्या असं म्हणजे देवाचं हे होईल, अपमान होईल, ते काय असेल ते होतं. म्हणजे असेच पहिले कायद्याचे निर्णय दिले जायचे. अशी संकल्पना सर्वात पहिल्यांदा सुरू झाली होती कुठे? स्वीडनमध्ये. आणि त्याला नाव काय दिलं त्यांनी? ऑम्बुड्समन. आणि पण या ऑम्बुड्समन मध्ये जे पंच असतात, सरपंच म्हणजे 5 लोकांचा जो हेड असेल, हे 5 लोक मिळून काय देणार? निर्णय देणार. मग त्यांच्या विरुद्धही आपण काय करू शकतो? आव्हान करू शकतो, त्यांना दोषी ठरू शकतो. सगळं इथे होत. मग 1963 ला डॉक्टर एलन सिंघवी यांनी लोकपाल आणि लोकायुक्त हे शब्द काय केले? तयार केले. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. हेच ती समिती होती. या समितीचे रेकमेंडेशन आल्यानंतर भारतामध्ये पंचायती राजला संविधानिक दर्जा देण्यात आला. हाच तो व्यक्ती आहे एल एम सिंघवी. खूप सिलेबस वाढवलाय तुमचा. ठीक आहे. नंतर 1960 मध्ये पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाची जी लोकपाल स्थापनेची शिफारस करण्यात आली. फर्स्ट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन. बरोबर. पहिले अध्यक्ष होते याचे मोरारजी देसाई. पण या देसाईंची डेथ झाली. बरोबर. मोरारजी डेथ म्हणतो. मोरारजी देसाई काय झाला? त्यांना बरं होतं आणि त्यांना देशाचं राज्यकारभार मिळणार होतं म्हणून त्यांनी राजीनामा दिला. आणि याच्यामुळे के हनुमंता हे काय म्हणले? पहिल्या प्रशासकीय सुधारणा आयोगाचे अध्यक्ष बनले. आणि त्यांनी रेकमेंडेशन दिल्या. तर एल एन सिंघवीनी जो शब्द वापरलेला आहे तो शब्द त्यांनी काय केला? पुढे आणलेला. बरोबर. आणि त्याच्या माध्यमातून विद्यार्थी मित्रांनो लोकपाल आपल्या या भारतामध्ये प्रसिद्ध व्हायला किंवा लोकपाल वाढायला त्याची सुरुवात झाली. नंतर 68 ते 2011 या 4 दशकात 8 पेक्षा जास्त वेळा संसदेत मांडले आणि ते रद्द करण्यात आले. म्हणजे ते पासच झाले. लोकसभेतून झालं असेल किंवा राज्यसभेतून नसेल झालं, राज्यसभेतून झालं असेल तर लोकसभेतून नसेल झाले नाही. त्यानंतर 5 एप्रिल 2011 ला अण्णा हजारे यांचे जंतर मंतरवर उपोषण देशव्यापी आंदोलन. तू म्हणाल सर हे काय? अण्णा भाऊ आपले नाही का आता हे मौन होते, मुलांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध करण्यासाठी मौन राहिलेले. मला त्यांना काही टीका करायची नाहीये किंवा कोणाला काही म्हणायचं नाहीये. मला एवढंच म्हणायचं आहे की या अण्णा हजारेने आपल्या भारत देशामध्ये करप्शन फ्री इंडिया करण्यासाठी खूप मोठं जन आंदोलन केलं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्या भारतामध्ये सरकारमध्ये काय वाढवावी? ट्रान्सपरन्सी वाढवावी, म्हणजेच पारदर्शकता वाढवावी, यासाठी आंदोलन केलं. सरकार अकाउंटेबल व्हावं, जबाबदार असावं, यासाठी सुद्धा केलं. म्हणजे आपण म्हणू शकतो कॅट. अण्णा हजारेंनी जे आंदोलन केलं जंतर मंतरवर कशासाठी? की कॅट संकल्पनेला इम्प्लिमेंट करण्यासाठी. म्हणजे आपला जो भारत देश आहे हा करप्शन फ्री असेल,
त्यानंतर आपला हा जो भारत देश आहे हा अकाउंटेबल असेल आणि भारत देश हा ट्रान्सपरंट असेल, याच्या माध्यमातून आपल्या भारत देशातून जे करप्शन आहे हे पूर्ण काय होईल, संपून. ठीक आहे. कधी 2011ला. त्यानंतर 2013ला अखेर लोकसभा आणि राज्यसभेतून काय झाला, हा कायदा पारित झाला आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ही बॉडी स्थापन झाली. ठीक आहे. दोन मोठे बदल केले. कायदा 2014 मध्ये लागू, पण पहिले लोकपाल 2019 मध्ये 5 वर्षाचा विलंब. म्हणजे तुम्हाला पहिले सांगितलं 14लाच कायदा लागू झाला, पण 2019 मध्ये पहिले पिनाकी चंद्र घोष हे काय म्हणले, लोकपाल झाले. न्यायमूर्ती घोष यांचा कार्यकाळ 2022 मध्ये संपला, पण दुसरे लोकपाल न्यायमूर्ती खानविलकर 24 मध्ये नियुक्त, जवळपास 2 वर्षाचा विलंब. म्हणजे हे जे पहिले पीसी पिनाकी चंद्र घोष आहे यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ते 2 वर्ष तर कामच झालं नाही. मग आपण आता 2024ला खानविलकरांची नेमणूक करण्यात आली आणि त्याच्यानंतर अजून आता ते सध्या आहे. आता बघ काय होतं. 10 वर्षाच्या काळात 7 वर्ष पदे रिक्त. म्हणजे 2014 पासून 2024, 25, 26 याच्यामध्ये 10 वर्षामध्ये विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही बघितलं तर 7 वर्ष पदे रिक्तच होते. ठीक आहे. आता येऊ पुढे आलो तर या बॉडीची जी अपॉइंटमेंट आहे कशी होतं, की या बॉडीमध्ये किती सदस्य आहेत ते जाणून घेऊया. बघा, एकूण पदसंख्या आहे 1 अध्यक्ष आणि 8 सदस्य, म्हणजे 9. 1+8. 1+8. मग आता 1+8 कसं असणार? अध्यक्षांसाठी काय क्रायटेरिया, सदस्यासाठी काय क्रायटेरिया ते समजून घेऊ. हा जो अध्यक्ष असणार आहे विद्यार्थी मित्रांनो, हा भारताचे माजी सरन्यायाधीश म्हणजे फॉर्मर सीजीआय असणं, किंवा सर्वोच्च न्यायालयाचा माजी न्यायाधीश किंवा 25 वर्षाचा अनुभव असलेला प्रख्यात व्यक्ती. म्हणजे जेव्हा तुम्हाला लोकपाल बनायचं असेल तर तुमच्याकडे सीजीआय पद असणं एक बरोबर गरजेचं आहे. समजा नसेल, तुम्हाला सुप्रीम कोर्ट मध्ये माजी न्यायाधीश जज असण्याचा अनुभव असेल, किंवा तुम्ही 25 वर्षाचा अनुभव असलेला प्रख्यात कायदे पंडित किंवा कायदे तज्ञ असणं गरजेचं आहे. तेव्हा जाऊन तुम्ही काय म्हणू शकता, आपल्या भारत देशाचे लोकपाल बनू शकतात. मग सदस्यांसाठी काय, तर काय असतं, या 8 पैकी 4 लोक हे न्यायिक मधून येतात आणि 4 लोक हे नॉन न्यायिक म्हणजे बिगर न्यायिक संघटनेमधून येतात. म्हणजे त्यांचा कोणशी काही संबंध नाही असं. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश हे 4 लोक, आणि बिगर न्यायाधीश 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेला व्यक्ती, लॉचा म्हणा, इकॉनॉमीचा म्हणा, विज्ञानाचा म्हणा अनुभव असलेला व्यक्ती या ठिकाणी असतो. अट, किमान 50% सदस्य एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक महिला असावेत. किमान वय 45 खासदार आमदार लोकपाल होऊ शकत नाही. अत्यंत महत्वाचा आहे हा पॉइंट. काय सांगितलंय, 50% म्हणजे ऑलमोस्ट 5 लोक कोण असायला पाहिजे, एससी, एसटी, ओबीसी मधून असायला पाहिजे, किंवा महिला असायला पाहिजे, किंवा अल्पसंख्याक असायला पाहिजे. आणि 45 त्यांचं मिनिमम वय आहे. याच्यामध्ये आमदार खासदार होऊ शकत नाही. त्यानंतर या लोकपाल अंतर्गत 2 डिपार्टमेंट असतात. पहिलं डिपार्टमेंट आहे चौकशी विभाग, इन्क्वायरी विंग, आणि दुसरं विभाग आहे अभियोग विभाग म्हणजे प्रोसिक्युशन विंग. प्राथमिक चौकशी करतो दिवाणी न्यायालयाचे सिव्हिल कोर्टचे अधिकार दिलेले आहेत. आता हा चौकशी विभाग आहे, याला कोर्टचे पॉवर असतात, म्हणून हा काय करू शकतो, सिव्हिल चौकशी करू शकतो. म्हणजे तुमच्यावर फाईन आकारणे, बरोबर, छोटे मोठे तुम्हाला सजा देणे हे करू शकतो, पण क्रिमिनल नाही. डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशनच्या नेतृत्वाखाली विशेष न्यायालयामध्ये खटले चालवले जातात, म्हणजे याला आपण फास्ट ट्रॅक कोर्ट्स म्हणू, बरोबर. नंतर लोकपालचा डायरेक्टर ऑफ प्रॉसिक्युशन हा सीबीसी द्वारे नियुक्त केला जात नाही, ती सीबीआयची पद्धत आहे. लोकपालचा विभाग पूर्णपणे स्वतंत्र आहे, म्हणजे सीबीसी आणि सीबीआय यांचा हस्तक्षेप या ठिकाणी राहत नाही. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्यासाठी नाही कंपॅरेटिव्हली अभ्यास करायचं प्रिलिमच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाच्या गोष्टी आणल्या, बरोबर. आता समिती सदस्य, समितीचा आकार साईज किती आहे, 3. सीबीआय
3, इथे किती आहे 5. हे काय आहे हळूहळू तुम्हाला समजेल. म्हणजे जेव्हा या 9 लोकांची अपॉइंटमेंट करायची आहे, 1 अध्यक्ष प्लस 8 मेंबर्स यांची अपॉइंटमेंट करायच्या वेळेस आपल्याला किती लोकांची समिती बसायला पाहिजे, किती त्या लोकांची अपॉइंटमेंट करेल. बघू. पंतप्रधान अध्यक्ष होय, इथे पण होय, इथे पण होय. यस. तिन्ही समिती जेव्हा स्थापन होईल तिकडे 3 मेंबर तिकडे. विद्यार्थी मित्रांनो किती तिकडे 5. केंद्रीय गृहमंत्री यस इथे आहे, इकडे नाहीये. लोकपाल आणि सीबीआय मध्ये नाहीये. लोकसभा सभापती इथे नाहीये, तिकडे आहे. केंद्रीय गृहमंत्री फक्त इथे आहे, तिकडे नाहीये. सरन्यायाधीश इथे नाहीये, तिकडे आहे. विरोधी पक्षनेता इथे आहे, तिथे आहे. आणि प्रख्यात कायदे पंडित इथे नाही, फक्त इथे आहे. तुम्ही या ठिकाणी आता आपण लोकपाल शिकतोय म्हणून लोकपाल नियुक्ती करण्यासाठी प्लस जे 8 मेंबर्स आहेत त्यांची नियुक्ती करण्यासाठी 5 मेंबर कमिटी बसली जातं. या 5 मेंबर कमिटीमध्ये कोण असतं? एक पीएम असतात, बरोबर. दुसरं गृहमंत्री असतात का? नो. त्यानंतर लोकसभा सभापती असतात का? येस. लोकसभा स्पीकर. नंतर सीजीआय, ते नसेल तर एखादी सरन्यायाधीश. त्यानंतर विरोधी पक्षनेता लीडर ऑफ अपोजिशन आणि एखादी प्रख्यात कायदे पंडित म्हणजे इमिनंट ज्युरिश. कोणाच्या नजरेमध्ये? राष्ट्रपतीच्या नजरेमध्ये. तर अशी 5 मेंबर बॉडी लोकपालची काय करते? गठन करते आणि सोबत 8 सदस्यांचंही गठन करते. सीबीसी मध्ये गृहमंत्री आहेत, यस आहे, तिकडे नाही. सीबीआय मध्ये सीजीआय आहे का? सीजीआय, बरोबर. लोकपाल मध्ये सभापती आणि प्रख्यात कायदेतज्ञ दोन्ही आहेत. ही एकमेव 5 सदस्यीय समिती आहे. बघा तिकडे आहे सीजीआय, यस तिथे आहे आणि तिकडे पण. आलं लक्षात? अशा पद्धतीने या बॉडींची अपॉइंटमेंट होते. आता कार्यकाळ, वेतन, पदच्युती काय आहे, कशा पद्धतीने आहे ते तुम्हाला या ठिकाणी समजून सांगतो. बघा, कार्यकाळ, लोकपालचा कार्यकाळ किती वर्षाचा आहे? 5 वर्षाचा आहे आणि 70 वर्ष. 2 पैकी जे पहिले होईल ते. समजा तुमचं 70 वर्ष पहिले झाले, तुमचा राजीनामा तुम्ही पद सोडून द्या. त्यानंतर तुमचे 5 वर्ष ड्युरेशन संपले, वय व्हायचं आहे, तरी सुद्धा तुम्हाला तुमचं पद सोडावे लागेल. पुन्हा नियुक्त नाही म्हणजे तुमची रिअपॉइंटमेंट होत नाही त्याच पदासाठी. जर तुम्ही सदस्य असाल तर तुम्ही लोकपाल बनू शकतात, पण लोकपाल असाल तर तुम्ही लोकपाल बनू शकत नाही. त्यानंतर तुलना, सीबीसी 4 वर्ष, 65 वर्ष, सीबीआय 2 ते 5 वर्ष. म्हणजे आपल्याला जे सीबीआय, सीबीसी आणि कोण लोकपाल यांच्या अध्यक्षांसाठी हे तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर इकडे आलो, वेतन आणि भत्ते. भारताच्या सरन्यायाधीशांइतके, सदस्य सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांइतके स्वातंत्र्य वेतन भारताच्या संचित निधीवर प्रभारित असते, बरोबर. त्यावर मतदान होत नाही. जसं तुम्ही ज्या व्यक्तींचं पेमेंट हे आपल्या भारतीय संविधानाच्या संचित निधीमधून केलं जातं त्याच्यावर फक्त आणि फक्त काय होतं? चर्चा होते, डिबेट होते, डायलॉग होते, बट त्याच्यावर वोटिंग होत नाही, म्हणजे मतदान होत नाही, बरोबर. म्हणून असं म्हटलं जातं की भारतीय संविधानिक पदांचं जे पेमेंट आहे हे कन्सॉलिडेट ऑफ इंडियावर चार्ज आहे. लक्षात? म्हणजे यांचं पेमेंट कसं होतं? सीजीआयचं जे पेमेंट आहे तेवढंच पेमेंट कोणाचं होईल? लोकपालचं. आणि सदस्याचं पेमेंट काय होईल? जितकेही सदस्य आहेत कोणाचे आयोगाचे त्यांचंच जे सुप्रीम कोर्टचे जज आहे त्यांच्याप्रमाणे होईल. पदच्युती, थेट राष्ट्रपतीद्वारे दर दिवाळखोर ठरल्यास, नैतिक अगपतन म्हणजे मॉरल टर्पिट्युटेड सिद्ध झाल्यास किंवा शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या असक्षम असल्यास डायरेक्टली राष्ट्रपती त्याचा काय करू शकते? पदावरून दूर करू शकते. त्यानंतर दुसरं रिझन आहे गैरवर्तन आणि असमर्थ. म्हणजे तुम्ही मिसबिहेवियर आणि इनकॅपॅसिटी मध्ये जर काम केलं तर राष्ट्रपती हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयाकडे चौकशीसाठी पाठवतात आणि त्याच्यामध्ये त्यांची रिमूव्हल केली जाते. विशेष नोंद, किमान 100 सदस्यांनी सही केलेल्या योग्य प्रक्रिया सुरू करता येते. संसदीय उत्तरदायित्व ठरते. ठीक आहे. पुढे आता यांचं अधिकार क्षेत्र, कशामध्ये हे डिसिजन घेऊ शकतात आणि कशामध्ये निर्णय घेऊ शकत नाही, अत्यंत महत्वाचं. बघा, समावेश काय? पंतप्रधान काही अपवाद वगळता. म्हणजे पंतप्रधानांपासून तर मी म्हणतो
की ग्रुप डी पर्यंतच्या सर्वच पोस्ट या ठिकाणी यायला पाहिजे, बरोबर असं, आणि ते आहेत. केंद्रीय मंत्री आणि खासदार माजी आणि विद्यमान सगळेच आले. केंद्र सरकारचे सर्व अधिकारी गट अ ब क ड आणि अखिल भारतीय सेवा देखील यांच्या अंतर्गत येतात. जर करप्शन केस असलं तर आले यांच्या अंतर्गत. संसदेने स्थापन केलेली मंडळे, महामंडळे, ट्रस्ट याचे अधिकारी आणि संचालक, जसं एसटी महामंडळ आहे, बरोबर, ट्रस्ट आहे, बरोबर, सगळे याच्या अंतर्गत येईल. एनजीओ ट्रस्ट ज्यांना सरकारी अनुदान मिळते किंवा एफसीआरए अंतर्गत 10 लाख रुपयांपेक्षा जास्त विदेशी निधी मिळतो, अशा प्रत्येक बॉडीवर लोकपाल आपला निर्णय देऊ शकते. जसं एक माझी एनजीओ आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, आसाम रिलीफ फंड साठी आपण कार्यरत करतोय आणि मी आज एक रील टाकणार आहे माझ्या चॅनलला, आपल्या स्पार्कलाचेही चॅनलला येतील, तुम्ही बघा. तुम्हाला जर वाटलं काही त्याला डोनेट करा तर तुम्ही ते करू शकता, ठीक आहे. जशी एनजीओ. नंतर भारताबाहेर तयार असलेल्या भारतीय लोकसेवा UPSC 2025 मध्ये जे अधिकारी आहे किंवा व्यक्ती आहेत यांच्यावर सुद्धा येऊ शकतात, ठीक आहे. मग याच्यामधून एक्सक्लुडेड कोणाला करण्यात आलाय, तर न्यायपालिका, ज्युडिशरी, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश पूर्णपणे इथून बाहेर आहेत. का बाहेर आहेत टाका, 100% या ठिकाणी असायला पाहिजे. नंतर सशस्त्र दले, आर्म फोर्सेस यांना सुद्धा टाका, यांना काय करप्शन करू द्यायचं. राज्य सरकारचे अधिकारी जे राज्याच्या लोकायुक्ताच्या कक्षेत येतात, हे बरोबर आहे, यांना निर्णय कोण देणार, राज्य सरकार देणार. खासदारांचे संसदेतील भाषण आणि मतदान, राज्य घटनेच्या कलम 105 अनुसार संसदेतील कृतींना संरक्षण आहे, लोकपाल त्यावर चौकशी करू शकत नाही. येस, इथे खासदार संसदेमध्ये काय बोलतात याच्यावर त्यांना प्रोटेक्शन मिळालं पाहिजे, मान्य आहे मला, त्याच्यावर मला काही दुमत नाही. पण त्यांनी केलेल्या ऍक्टिव्हिटीला त्यांना जबाबदार पकडायला पाहिजे, ठीक आहे. तर बोलले तर काही इश्यूच नाही, पण त्यांनी जर ऍक्टिव्हिटी केलं, समजा त्यांनी म्हटलं की बाबा भारतामध्ये आरक्षण पाहिजे, ठीक आहे, चालेल, बोलले, पण त्यांनी आरक्षण आता जे आपण 50% एक हे ठेवलाय, क्लॉज ठेवलाय, याच्यापेक्षा वाढणार नाही इंद्र साहनी खटल्यामध्ये. पण तुम्ही 650 पासून जर तुम्ही 70-80 पर्यंत रिझर्वेशन देत असाल, हे चुकीचं आहे. जर अशी कृती केली तर त्यांना एक कशामध्ये टाकायला पाहिजे, लोकपालच्या अंतर्गत कव्हर करायला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर पंतप्रधानांचा समावेश आणि अटी, हा थोडासा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे, हा समजून घेऊयात. कारण की पंतप्रधान तर समाविष्ट आहेत, पण काही गोष्टी अशा काढलेल्या आहेत की त्याच्यावर लोकपालला निर्णय घेता येत नाही. पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत येतात, पण त्यांच्या अभावती 3 स्तरीय सुरक्षा कवच आहे, सेफ गार्ड्स आहे, म्हणजे बघा असं प्रोटेक्टेड केलेलं आहे, बरोबर. बघूया, 5 विषयांच्या बेंती, नो एंट्री झोन, पुढील 5 विषयासंबंधी पंतप्रधान चौकशी करता येत नाही. आणि कधी मध्ये अशा काही डिसिजन घ्यावे लागतात की त्याच्यामुळे आपल्याला या पंतप्रधानांना आपण कशामध्ये ठेवलाय, तर फोर्टिफिकेशन मध्ये ठेवलाय, म्हणजे कुंपणाच्या अंतर्गत ठेवलेला आहे. पहिला आहे विद्यार्थी मित्रांनो, आंतरराष्ट्रीय संबंध. जेव्हा मी जो मला सब्जेक्ट शिकवला, जेव्हा आपल्या भारत देशाचे PM दुसऱ्या देशांबरोबर संबंध प्रस्थापित करेल, त्यावेळेस ते कशा पद्धतीने होईल, भारताचं सॉव्हर्निटी हार्ड होईल का, भारताची सॉव्हर्निटी दुखावल्या जाईल का, करप्शन होईल का, काय होईल का. जर असं एखाद्या PMने केलं, तर आंतरराष्ट्रीय संबंध प्रस्थापित केले तर ते लोकपालच्या कक्षेत येणार नाही. दुसरं काय रे, अंतर्गत आणि बाह्य सुरक्षा, जेव्हा सिक्युरिटीचा इश्यू असतो आणि तेव्हा पीएमनी काहीही निर्णय घेतला तर तो लोकपालच्या अंतर्गत येत नाही. सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे पब्लिक ऑर्डर, मेंटेनिंग लॉ अँड ऑर्डर, तो अणुऊर्जा, ॲटॉमिक एनर्जी आणि स्पेस, हे जे 5 गोष्टी आहेत, या 5 गोष्टी पंतप्रधानांवरती कोणताही निर्णय घेतला असेल तर पंतप्रधान त्याला अन्सरेबल नाही किंवा ते लोकपालच्या कक्षेत येणार नाही. काय, आंतरराष्ट्रीय संबंध, इंटरनॅशनल रिलेशन, सिक्युरिटी, पब्लिक ऑर्डर, ॲटॉमिक एनर्जी आणि स्पेस. नंतर दुसरी जी भिंत आहे विद्यार्थी मित्रांनो, 2/3 गेट, पंतप्रधान विरुद्ध चौकशी सुरू करण्यासाठी लोकपालच्या संपूर्ण खंडपीठाने विचार करणे आवश्यक आहे, तसेच किमान 2/3 सदस्यांनी त्याला मान्यता देणे अनिवार्य आहे. म्हणजे काय, जर 9 लोक आहेत, जर पंतप्रधानावर काही इश्यू झाले तर या 9 लोकांनी म्हणायला पाहिजे यस, आपण पंतप्रधानांना त्या ठिकाणी समाविष्ट करू शकतो. आणि जर यांच्या विरुद्ध जो आता कामकाज सुरू झालं, जर पास करायचं असेल तर 9 पैकी 2/3, 9, 18 आणि 3, 6, 9 पैकी 6 लोकांनी जेव्हा हो म्हणेल तेव्हाच यांच्या विरुद्ध पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या केल्या जातात असं. नंतर क्लोज डोअर, ही चौकशी बंद दाराआड केली जाते,
जर तक्रार फेटाळली गेली तर त्याचे रेकॉर्ड प्रकाशित केले जात नाही. म्हणजे विचार करा, पीएम वर किती प्रोटेक्शन आहे. या 5 गोष्टींवर त्यांच्यावर चौकशी होणार नाही. जर चौकशी करायची असेल तर पूर्ण बेंचनी हो म्हणायला पाहिजे आणि त्याला मान्यता द्यायची असेल तर 2/3 मेजॉरिटीने पास व्हायला पाहिजे. इकडे काय म्हटलंय की हे सगळं काय होईल, ऑफ कॅमेरा होईल. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचं त्यांनी निर्णय घेतला नाही घेतला, प्रकाशन होणार नाही. लक्षात. आता लोकपाल सीव्हीसी पेक्षा अधिक शक्तिशाली आहे का हे समजून घेऊ. याचं उत्तर आहे येस विद्यार्थी मित्रांनो. तपास यंत्रणा देखरेख, बदल्यांपासून संरक्षण, मालमत्ता जप्ती, निलंबन आणि बदलीची शिफारस, पुराव्यांचे संरक्षण आणि दिवाणी न्यायालयाचे अधिकार. आता एक एक समजून घेऊ. तपास यंत्रणा देखरेख. लोकपाल सर्व तपास यंत्रणा सीबीआय सोबत निर्देश देऊ शकते. उलट सीबीसी सीबीआय वरील नियंत्रण फक्त भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यापुरते मर्यादित आहे. म्हणजे काय, ही जी लोकपाल आहे ही काय आपली हायर बॉडी आहे, त्याच्या खाली सीव्हीसी, त्याच्या खाली सीबीआय असं. बदल्यांपासून संरक्षण. लोकपालने सीबीआय कडे सोपवलेल्या प्रकरणातील तपास अधिकाऱ्यांची लोकपालच्या परवानगीशिवाय बदली करता येत नाही. जर लोकपालने एखादी केस कोणाला पाठवली असेल, विद्यार्थी मित्रांनो सीबीआयला पाठवली असेल, तर तिथले जे पदाधिकारी आहे यांची ट्रान्सफर करायची असेल तर कोणाचा निर्णय लागेल, लोकपालचा. म्हणजे पिंजऱ्यातील पोपट कॅरेज फरज समावर उपाय. लोकपाल खटला चालू असतानाच आणि गुन्हा सिद्ध होण्यापूर्वीच भ्रष्टाचारातून मिळालेल्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश सुद्धा लोकपाल देऊ शकते. चौकशी दरम्यान अधिकाऱ्याला निलंबित किंवा बदली करण्याची शिफारस करण्याचा अधिकार कोणाला आहे, लोकपालला आहे. रेकॉर्ड नष्ट होण्यापासून रोखण्यासाठी निर्देश देणे आणि झडती व जप्तीचे सर्च अँड सीजर अधिकार. चौकशी विभागाला इन्क्वायरी विंग समन्वय करण्याचा अधिकार सुद्धा लोकपालला आहे. आता प्रत्यक्ष यांची जी वर्किंग आहे ती कशी होते ती या ठिकाणी समजून घेऊ. ठीक आहे, बघा. प्रत्यक्ष कार्यपद्धती, तक्रारीचा प्रवास, प्लंबिंग. लोकपाल कायद्याने सीबीसी कायद्यात कलम 8A 8B बदल करून एक साखळी तयार केलेली आहे. उदाहरण घेऊ. केंद्रीय मंत्र्याविरुद्ध जर तक्रार करायची असेल तर सीबीसीचा त्याकडे संबंध येत नाही. नागरिक लोकपालाकडे तक्रार दाखल करतो. म्हणजे तुम्ही आणि मी, तुम्हाला वाटलं की बाबा कुठेतरी करप्शन होत आहे तर तुम्ही डायरेक्टली तक्रार करू शकता कोणाकडे, लोकपालकडे. निवानी तक्रार चालत नाही. लोकपाल प्राथमिक चौकशी करून प्रथम दर्शनी तथ्य तपासतो. मग हे लोकपाल कोणाला देतो, सीबीआयला देतो. राजकीय नेत्यांसाठी लोकपालला थेट सीबीआयला तपासाचे निर्देश देतो आणि सीबीआय विशेष न्यायालय सीबीआय आरोपपत्र दाखल करतो आणि लोकपालचा अभियोग या विभागाला त्या ठिकाणी काय करून देतो, पाठवतो. इकडे सहसचिव जॉईंट सेक्रेटरीचा गट, स्वच्छ उभी साखळी. नागरिक लोकपालकडे तक्रार दिली, लोकपाल सीव्हीसी, लोकपाल ही तक्रार सीव्हीसी कडे प्राथमिक चौकशी पडवते. म्हणजे तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे, जर केंद्रीय मंत्र्याविरुद्ध जर असेल तर इथे सीव्हीसी काम करत नाही. आणि जे आपले अधिकारी आहे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 यांच्यासाठी जर आपण गेलो तर विद्यार्थी मित्र आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये सीव्हीसी पण काम करते, सीबीआय पण काम करते आणि त्यांनी त्यांच्यात आलेले निर्णय मग कोणाला जाते, लोकपालला अंतिम निर्णय घेतो. म्हणजे आय इन्व्हेस्टिगेशन, डी डिसिजन आणि यस सुपरवाइज. मी आलो पुढे. आता स्वातंत्र्य मार्गाने गेट किपिंग कसं करायचं ते बघू. लोकपाल पर्यंत कधीही न जाणारी तक्रार, कोणत्या तक्रारी जात नाही तर तक्रार सीव्हीसी, सीबीआय, सरकार सल्ला लोकपालच्या ट्रॅकिंग राहत नाही. जर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या अधिकाराविरुद्ध विभागीय दक्षता तक्रार असेल तर ती थेट सीव्हीसी कडे जाते. म्हणजे एखाद्या बँकमध्ये तुम्ही आहेत आणि तुम्ही आता रिसेंटली जर बघितले असेल ना, इश्यू झाला तर आयसीआयसी बँक, याच्यामध्ये गोल्ड वरून काहीतरी इश्यू झाला होता. आय थिंक 7 ते 10 करोडचा काहीतरी तो इश्यू होता. आत्ताच नागपूरची गोष्ट आहे. तर प्रायव्हेट बँक आहे, होईल का, नाही, त्यांची ती काहीतरी वेगळं करेल. पण जेव्हा गव्हर्नमेंट क्षेत्रातील असं काही झालं तर त्या लोकांविरुद्ध त्यांचीच बँक आहे का ते काहीतरी
एक कमिटी बसवते आणि त्यांच्यावर सुपरवाइज करण्याचा प्रयत्न करते आणि मग हे कोणाकडे पाठवते, सीबीसी कडे. मग सीबीसी स्वतः सीबीआय किंवा सीओ द्वारे तपास करून सरकारला सल्ला देते. यात लोकपालचा कोणताही सहभाग नसतो. म्हणजे बँकिंग सेक्टरमध्ये आपल्या लोकपालचा काहीही सहभाग नाही. महत्वाचा फरक, सीबीसी कडे 2 टप्पे आहेत, एक लोकपालाचा एजंट म्हणून आणि दुसरी स्वातंत्र्य आयोग म्हणून. म्हणजे हा जो सीबीसी आहे हा 2 प्रकारे काम करतो. एक सीबीसी लोकपालचा एजंट म्हणून आणि दुसरा स्वातंत्र्य यंत्रणा. नंतर तिथे काही घ्यायची गरज नाही. आता आकडेवारी आणि राज्य पातळी बघूया. लोकपाल 2024 ते 2026 तक्रारी बघा किती आल्या. ऑलमोस्ट 7,000 तक्रारी. चौकशी बघा 2,289 आहे. आणि चौकशी होते तर ते कशी होते ते तुम्हाला माहिती आहे. तक्रारीचे प्रमाण पहिल्या काही वर्षात सुमारे 7,000 इतक्या झाल्या, परंतु त्यापैकी केवळ 289 प्रकरणे प्राथमिक चौकशीपर्यंत पोहोचली. बहुतांश तक्रारी अधिका क्षेत्राबाहेर म्हणून फेटाळल्या. अभियोग विभाग म्हणजे प्रोसिक्युशन विंग कायद्याने 10 वर्षानंतर 2025 मध्ये हा विभाग पूर्णपणे कार्यरत झाला. स्थापना 16 जानेवारी. वार्षिक अहवाल वेळेवर प्रकाशित होतो. म्हणजे पहिले तर होताही नाही, आता तो झालेला आहे असं. आता विद्यार्थी मित्रांनो, लोकायुक्त आपण समजून घेऊ. लोकायुक्त, लोकायुक्त कुठे असतो, स्टेटमध्ये. महाराष्ट्र पहिले राज्य आहे की ज्या राज्यामध्ये लोकायुक्त स्थापन झालेला आहे. केंद्रीय कायद्याच्या 4 दशके आधीच, बरोबर, कायद्यानुसार राज्यांना 1 वर्षात लोकायुक्त स्थापन करावे लागत होते. म्हणजे आपण विद्यार्थी मित्रांनो, भारतामध्ये जेव्हा 2013 कायदा इम्प्लिमेंट झाला त्याच्यानंतर असं सांगण्यात आलं होतं की केंद्राचा कायदा बनल्यानंतर म्हणजे केंद्राचा लोकपाल गठीत झाल्यानंतर 1 वर्षाच्या कालावधीमध्येच काय होणं अपेक्षित होतं, तर लोकायुक्त स्थापन होणं गरजेचं होतं. पण आपण त्याच्यात 4 वर्ष म्हणजे ऑलमोस्ट 40 वर्ष अगोदर 1971 लाच आपल्या भारतामध्ये भारतामध्ये म्हणतो महाराष्ट्रामध्ये लोकायुक्ताची स्थापना केलेली. तो राज्य लोकायुक्त आहे, राज्याच्या कायद्यानुसार करणे बंधनकारक होते, पण अनेक राज्यांनी मुदत पाळली नाही. संतुलन, प्रत्येक राज्याचा कायदा वेगळा आहे. मुख्यमंत्री आमदार कक्षेत येतात, पण काही अधिकार स्वतंत्र निधी यात राज्यांच्या मोठी तफावत आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, मर्यादा आणि आवश्यक सुधारणा. आता याच्यामध्ये काही रेकमेंडेशन आहे, तुम्हाला काय वाटतं काय नाही तेच आपण समजून घेऊ. बघा, स्वतःहून दखल न घेण्याचा अधिकार, नो सुमोटो. जसं NHRC कडे नॅशनल ह्युमन राईट कमिशन किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशन यांच्याकडे सुमोटोचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टकडे सुमोटोचा अधिकार आहे. सुमोटोचा अधिकार म्हणजे काय, जर त्यांना वाटलं की एखाद्या व्यक्ती करप्शन करतो आहे, जर सुप्रीम कोर्टला वाटलं कायद्याने बनवलेला निर्णय हा अयोग्य आहे, संविधानाच्या विरोधात आहे, मूलभूत हक्कांच्या विरोधात, तेव्हा ते स्वतःहून डिसिजन देऊ शकतात. जेव्हा एखादी संस्था स्वतःहून डिसिजन देऊ शकते किंवा स्वतःहून चौकशी करते त्याला काय म्हणतो, सुमोटोचा अधिकार. पण लोकपालकडे आहे का, नाही. निनावी तक्रारींना बंदी, नो अनॉमिनस कंप्लेंट्स, म्हणजे कशाही कंप्लेंट्स हे बघू शकत नाही. स्वतःची तपास यंत्रणा, यांच्याकडे स्वतःच काय म्हणतो इन्व्हेस्टिगेशन विंग नाहीये, बरोबर. हे डिपेंड असतात सीव्हीसी सेंट्रल व्हिजिलन्स कमिशन आणि सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन वर. 7 वर्षाचा कार्यमर्यादा, 7 वर्षाचा कार्यमर्यादा म्हणजे एक पीएम वर इश्यू झाला तर 7 वर्षामध्ये केस सॉल्व्ह करायचे, तो पीएमचा पण निघून येते. काय फायदा. न्यायपालिकेला वगळल्या, एक्सक्लूड केलाय, पण ज्युडिशरीला इथे इन्क्लूड करणं गरजेचं आहे, कारण की ज्युडिशरीमध्ये सुद्धा आता करप्शन वाढलेलं आहे. केवळ वैज्ञानिक दर्जा आहे. मी तसं म्हणतो की ज्या वैधानिक बॉडीज आहेत म्हणजे स्टॅट्युटरी बॉडीज आहेत, या स्टॅट्युटरी बॉडीज कडे विद्यार्थी मित्रांनो तितके पॉवर्स नाही राहत. म्हणजे याला असं म्हणून आपण वाघताय दिसायला, बट तो प्लास्टिकचा, बरोबर, किंवा खराखुरा जरी वाघ आहे पण त्याला दातच नाही, दात पडले त्याचे. पण ज्या संविधानिक बॉडीज असतात या संविधानिक बॉडीजकडे काय ओरिजिनल दात असतात आणि तो खराखुरा वाघ असतो. म्हणून बघा ना, जेव्हा संविधानिक बॉडीचे जे रेकमेंडेशन आहे ते इम्प्लिमेंट नाही केले सरकारने, तर सरकारला त्याच्यावर काय करावं लागतं, एक्नॉलेजमेंट करावं लागतं. यांचे निर्णय ऐकले नाही ऐकले सबचे जातात असं. म्हणून या बॉडीला कोणता दर्जा मिळाला पाहिजे, संविधानिक दर्जा मिळाला पाहिजे. कॅग सुधारणा, कॅगचा अहवाल किंवा माध्यमातील पुराव्यांच्या आधारे सुमोटो अधिकार द्यावे, हा पहिला रेकमेंडेशन तुम्ही देऊ शकता लोकपालला, की जर त्याला खराचा म्हणजे लॉयन बनवायचा असेल त्याला सुमोटोचा अधिकार देणे अपेक्षित आहे. आणि यांचे जे काम आहेत ना, हे 7 स्टार हॉटेलमध्ये न देऊन नॉर्मली एखाद्या
ठिकाणी बिल्डिंग मध्ये द्यायला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही म्हणाल जर का असं का म्हटलं तुम्ही, 7 स्टार हॉटेलमध्ये करप्शन किती येईल तुम्ही सांगा. बाहेर जर एखाद्या छोट्याशा रूम मध्ये घेतलं तर लोक समजेल ना ऐसी वागणूक येते, तर करप्शन कमी येईल. आणि हॉटेलमध्ये कोणाला माहिती आहे बंद कमऱ्यामध्ये काय होतं. विसल ब्लोअरच्या संरक्षणासाठी पडताळणी यंत्रणेशी निनावी तक्रारची परवानगी द्यावी. म्हणजे काय, इथे तुम्ही म्हणू शकता की जे विसल ब्लोअर आहेत, एखादी व्यक्ती आहे की सरकारचं जे काळे धंदे करप्शन बाहेर आणतं, अशा लोकांना प्रोटेक्शन देणं गरजेचं आहे. सुधारणा सीबीआयच्या उणीवा लोकपालमध्ये येऊ नये म्हणून स्वतःची स्वतंत्र यंत्रणा यांना द्यावी. म्हणजे असं म्हणायचं आहे की सीबीआय मध्ये सुद्धा खूप इश्यूज आहेत, सीव्हीसी मध्ये सुद्धा इश्यूज आहेत, तर यांना स्वतःची काय द्यावी, सरकारपासून विभक्त अशी ऑटोनॉमस एजन्सी द्यावी, त्याच्या माध्यमातून योग्य पद्धतीने काही निर्णय होतील. सुधारणा भ्रष्टाचार लपवण्यास तो उघडीस आल्याच्या तारखेपासून लवचिक कालमर्यादा असावी. म्हणजे विदिन 1 year मध्ये डिसिजन यायला पाहिजे. जेव्हा जर तुम्हाला माहिती पडलं की एखाद्या व्यक्तीने करप्शन केलेलं आहे, विदिन 1 year मध्ये फास्ट ट्रॅक कोर्ट मध्ये डिसिजन येणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो 1 वर्ष घेण्यापेक्षा 2-3 महिन्यामध्येच द्या. सुधारणा न्यायाधीशांना लोकपालाच्या कक्षेत आणा आणि किंवा स्वतंत्र आयोग स्थापन करा. म्हणजे जे ज्युडिशियरी आहे, जी आपण एक्सक्लूड केलेली आहे, त्याला सुद्धा आपल्याला इथे आणायला पाहिजे. आणि मला तर म्हणत आहे सगळंच आणाय, म्हणजे पीएम ची सगळे कामं, स्पेस असो, ॲटॉमिक एनर्जी असो, त्यानंतर आंतरराष्ट्रीय संबंध असो, सगळ्या गोष्टींना याच्यामध्ये टाका. म्हणजे करप्शन झाला की बाई लोकपाल स्वतःहून सुमोटो वापरेल आणि आपल्या भारतीय देशाचं करप्शन फ्री इंडिया बनवण्याच्या मार्गक्रमणावर काम करेल. सुधारणा निवडणूक आयोग किंवा कॅग प्रमाणे लोकपालला घटनात्मक दर्जा द्या. म्हणजे खराखुरा लॉयन बनवा असं. त्यानंतर आता काही आणलंय मी, ते बघा. लोकपाल, सीव्हीसी आणि सीबीआय काय, वैधानिक संस्था 2013, वैधानिक संस्था, तिकडे वैधानिक संस्था, घटनात्मक नाही. सगळं सांगितलं, घटनात्मक बॉडीज कशा असतात, वैधानिक बॉडी कशा असतात. मुख्य भूमिका सर्वोच्च तक्रार निवारण देखरेख, बरोबर. हा काय, पर्यवेक्षक आणि सल्लागार. हा काय, तपास यंत्रणा. म्हणजे आपण काय लक्षात ठेवलं, हा डिसिजन घेतो, हा सुपरवाइज करतो आणि हा इन्व्हेस्टिगेट करतो. नंतर एफआयआर नाही देऊ शकत, सीबीआयला निर्देशात, सीव्हीसी पण देऊ शकत नाही. पंतप्रधान कक्षेत येतात पण काही अटीसह, इथे येत नाही. फक्त कोर्ट आणि लोकपालच्या निर्देशाने ते काम करतात. इथे काही प्रश्न आहेत 2025च्या पेपरमध्ये. खालील 4 विधाने लोकपाल बद्दल आहे. युपीएससी 2025चा थेट प्रश्न बघा. भारताबाहेर अधिकारांना अधिकार नाही, चुकीचे आहे. यस आहे ना लोकपालमध्ये. फक्त सीजीआय अध्यक्ष होऊ शकतात, नाही रे, चुकीचं आहे ना. कोणी होऊ शकतं, सीजीआय पण, त्यानंतर माझी सीजीआय पण, मुख्य आपले जे इतर न्यायाधीश आहेत ते पण, आणि 25 वर्ष एमिनेंट ज्युरिस्ट असेल तो सुद्धा. वय 45 पेक्षा कमी नसावे, अगदी बरोबर. यस. पंतप्रधानांची चौकशी करू शकत नाही, नाही ना, करू शकतो पण काही अटीसह. तर बघा, अशा पद्धतीने तुम्ही विद्यार्थी मित्रांनो लिहिण्याचा किंवा असे प्रिलिमचे प्रश्न आता 2025चा मी आणला युपीएससीचा. आणि आपल्या मेन साठी बघा, जेव्हा तुम्हाला 250 शब्दामध्ये उत्तर लिहायचं असेल तर तेव्हा लोकपाल डिसाइड्स, सीव्हीसी सुपरवाइज, सीबीआय इन्व्हेस्टिगेट्स या रचनेची सुरुवात करा. संस्था आहेत पण स्वातंत्र्य, तपास क्षमता आणि राजकीय इच्छाशक्ती अद्याप अपुरी आहे या निष्कर्षावर शेवट करा. म्हणजे तुम्हाला जर आन्सर लिहायचं असेल तर आपण असं लिहू शकतो की हे जे लोकपाल आहे काय करतं, डिसाइड करतं. सीव्हीसी काय करतं, सुपरवाइज करतं. सीबीआय काय करतं, इन्व्हेस्टिगेट करतं. आणि याच्या माध्यमातून या ज्या संस्था आहेत या स्वातंत्र्य, तपास क्षमता यांच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे. आणि राजकीय इच्छाशक्तीपासून हे काय असायला पाहिजे, थोडंसं वेगळं असायला पाहिजे. एवढं जर केलं तर मोर दॅन सफिशियंट आहे तुमचं सीव्हीसी, सीबीआय आणि लोकपाल हे समजेल. पण मी सीव्हीसी आणि सीबीआय याला सेपरेटली घेणार आहे, सो डोंट वरी. या सेशन मध्ये तुम्हाला लोकपाल आणि लोकायुक्त तुम्हाला शिकवायचं होतं आणि ते मी शिकवलंय. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल. आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला व्हिडिओमध्ये.